अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 18. पायरो म्हणाला, डॉक्टरांनी मानसशास्त्राचा विषय काढलाच आहे, तर या प्रकरणाकडे आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया. या दृष्टिकोनातून पाहायचं तर प्रथम आपण म्हातारीची मानसिक अवस्था कशी होती याचा विचार करू. मी काढलेल्या घटनाक्रमाच्या यादीतल्या 2 घटना तपासून पाहू. मुद्दा क्रमांक 3 पहा. म्हातारी आपल्या कुटुंबियांना बाहेरच्या माणसांशी संपर्क ठेवायला आणि त्यांच्या संगतीत आनंदानं वेळ घालवायला सक्त मनाई करीत असे. त्यात तिला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असे. आता मुद्दा क्रमांक 4 पहा. असं असून सुद्धा त्या दिवशी दुपारी म्हातारीनं कुटुंबियांना बाहेर फेरफटका मारून येण्याचं स्वातंत्र्य दिलं, स्वतःभोवती बांधून ठेवलं नाही. आता हे 2 मुद्दे पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत. त्या संध्याकाळी म्हातारीनं अकस्मात तिच्या नेहमीच्या धोरणाविरुद्ध वर्तन का केलं? तिच्यात असं एकदम हृदय परिवर्तन का झालं? असं स्वभावाविरुद्ध म्हातारीनं वागण्याचं कारण काय? स्वभावानं ती कशी होती? ती कडक शिस्तीच्या जेलसारखी जुलमी आणि निर्दय होती? ती मानसिकदृष्ट्या विकृत होती? ती दुष्टपणाची अर्क होती? पापाचा मूर्तिमंत पुतळा होती? तिची बुद्धी भ्रष्ट झालेली होती? अशी अनेक मतं तिच्याबद्दल व्यक्त केली गेलेली आहेत. त्यातलं खरं मत कोणतं? माझ्या मते जेरुसलेमला असताना सारा किंगनं उत्स्फूर्तपणे म्हातारीबद्दल जे मत व्यक्त केलं ते सत्याच्या जास्त जवळ जाणारं होतं. ती म्हणाली, म्हातारी अत्यंत करुणास्पद आहे. नुसती करुणास्पद नाही तर निष्फळ आटापिटा करणारी आहे. जन्मतः प्रचंड महत्त्वाकांक्षा असलेला मानवी प्राणी, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवणारी आणि स्वतःची इच्छा त्यांच्यावर जबरदस्तीनं लादण्याची हाव असलेला जीव. सत्तेच्या या अघोरी तहानेला तिनं उदात्त स्वरूप दिलं नाही का? नाही की तिच्यावर ताबा मिळवण्याचाही प्रयत्न केला नाही. उलट ती तहान भागवण्याचा आटापिटा करीत राहिली. याचा परिणाम शेवटी काय झाला? ती सर्वसत्ताधीश झाली नाही. तिला बाहेरचं जग भ्यालं नाही की त्या जगानं तिचा द्वेषही केला नाही. जगापासून अलिप्त राहिलेल्या एका लहानशा कुटुंबातली ती क्षुल्लक जुलुमशाह झाली. डॉक्टरांनी मला सांगितल्याप्रमाणे त्या जुलुमशाहीलाही ती कंटाळली. काही नवा जुलूम करण्याची संधी शोधण्याआधी ती कुटुंबाला घेऊन बाहेरच्या उघड्या जगात सफर करायला निघाली. पण परिणाम तिच्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळा झाला. परदेशात आल्याबरोबर आपण किती नगण्य आहोत, किती क्षुद्र आहोत याची तिला पावलोपावली जाणीव होऊ लागली. आता आपण माझ्या यादीतल्या क्रमांक 10च्या मुद्द्यावर येऊ. जेरुसलेमला सारा किंगला म्हातारी असं म्हणाली, मी कधीही काही विसरलेले नाही. एक कृती नाही, एक नाव नाही, एक चेहरा नाही, काहीही विसरलेले नाही. सारा किंगनं नेमकं सत्यावर बोट ठेवलेलं होतं. म्हातारीला कोणतीही भाडबीड न ठेवता परखडपणे सारानं खडसावलं होतं. तिची कुटुंबावरची जुलुमशाही किती निष्फळ आणि दयनीय आहे हे तिला स्पष्ट शब्दात सुनावलं होतं. त्यावर ती काय म्हणाली हे सारा किंगच्याच शब्दात सांगतो. साराचे शब्द असे होते. ती अत्यंत द्वेषाने माझ्याकडे न पाहता म्हणाली, मी कधीही काहीही विसरलेले नाही. एक कृती नाही, एक नाव नाही, एक चेहरा नाही, काहीही विसरलेले नाही. या शब्दाचं विलक्षण महत्त्व सारा किंगच्या लक्षात त्यावेळी आलं नाही.
तुमच्यापैकी कुणाच्या लक्षात येतंय का ते महत्त्व? नाही. तुमच्या कुणाच्याच ते लक्षात आलेलं दिसत नाही. सारा तिला ताडताड बोलली. त्याला तिनं मी उद्धटपणे कोणी माझा अवमान केला तर तो कधीच विसरत नाही असं उत्तर दिलं असतं तर ते योग्य ठरलं असतं. पण ती कृती, नाव, चेहरा असं सगळं कधी विसरत नाही असं म्हणाली. किती निरर्थक वाटतं ना हे उत्तर, पण तितकं ते निरर्थक नाही. वर ते शब्द तिनं साराला उद्देशून उच्चारले असले तरी तिला उद्देशून म्हातारीनं ते शब्द उच्चारलेले नव्हते. ते शब्द त्यावेळी साराच्या पाठीमागे उभ्या असलेल्या कुणाला तरी उद्देशून तिनं उच्चारलेले होते. पायरोनं किंचित थांबून सर्वांच्या प्रतिक्रिया न्याहाळल्या. नंतर तो म्हणाला, मानसशास्त्रीय दृष्टीनं तो म्हातारीच्या आयुष्यातला निर्णायक क्षण होता. एका बुद्धिमान तरुण मुलीनं तिचं खरं रूप तिला दाखवलेलं होतं. ती चक्रावून गोंधळून गेलेली होती, अत्यंत संतापलेली होती आणि त्याच क्षणी तिनं कोणाला तरी पाहिलं, कोणाला तरी ओळखलं. भूतकाळातला एक चेहरा, तिच्या पंजाशी आलेलं एक सावज. म्हणूनच तिच्या मृत्यूच्या दिवशी दुपारी म्हातारीनं आपल्या कुटुंबाला फेरफटका मारून येण्याचं स्वातंत्र्य दिलं. तिला आपल्या नव्या सावजाची गाठ घ्यायची होती. उंदीर मांजराच्या खेळाचा नवा डाव मांडायचा होता. घरातले उंदीर तिला आसपास नको होते. मैदान मोकळं हवं होतं. म्हणून हे औदार्य तिनं कुटुंबियांना दाखवलं होतं. पायरो थोडं थांबून पुढे म्हणाला, आता या नव्या दृष्टिकोनातून आपण त्या संध्याकाळी घडलेल्या घटनांचा पुनर्विचार करू. बॉयंटन कुटुंबीय तळाबाहेर निघून गेलं. म्हातारी आपल्या तंबूच्या दारापाशी खुर्चीवर बसली. आता आपण लेडी वेस्टहोम आणि पियर्स यांनी दिलेल्या पुराव्याची फार बारकाईनं छाननी करू. पियर्सचा पुरावा फारसा विश्वसनीय नाही. तिचं कशाकडेच फारसं लक्ष नव्हतं. ती फक्त लेडी वेस्टहोमच्या म्हणण्याला दुजोरा देत असते. लेडी वेस्टहोम मात्र सर्वत्र बारकाईने लक्ष देत असते. एका बाबतीत दोघींचंही एकमत होतं. नोकरांपैकी एक अरब म्हातारीपाशी गेला. त्याच्यावर म्हातारी काही कारणानं संतापली. लेडी वेस्टहोम खात्रीपूर्वक सांगते की त्याआधी जिनेव्हराच्या तंबूत तो अरब गेलेला होता. पण तुम्हाला आठवत असेलच की जिनेव्हराच्या तंबू शेजारीच डॉक्टर जिराड यांचा तंबू होता. तेव्हा अशीही शक्यता आहे की अरब डॉक्टरांच्या तंबूत गेलेला असावा. त्या तंबूतून बाहेर पडून तो म्हातारीकडे आला. त्या दोघी एकमतानं सांगतात की त्या अरबाचा चेहरा नीटसा पाहिलेला नसल्यामुळे त्या अरबाला ओळखू शकणार नाहीत. शिवाय त्याच म्हातारीशी काय बोलणं झालं ते त्यांना ऐकू आलं नाही. त्या दूर अंतरावर असल्यामुळे हे होणं अगदीच शक्य होतं. लेडी वेस्टहोमनं त्या अरबाच्या गबाळ्या आणि जीर्ण वेशाचं बारकाईनं वर्णन केलेलं आहे. आता हे जरा आश्चर्यकारक म्हणावं लागेल. अरबाचा चेहरा तिला दिसला नाही. मग सुमारे 200 यार्डाच्या अंतरावरून त्याच्या वेशाचं ती इतक्या बारकाईनं वर्णन कसं करू शकली? तिनं तरी त्या अरबाचे कपडे अगदी गबाळे आणि जीर्ण होते हे इतकं ठामपणे का सांगितलं की प्रत्यक्षात त्याचा वेश इतका गबाळा आणि जीर्ण नव्हताच? तरी तिनं हे इतकं ठासून का सांगितलं? कर्नल कार्बरी एकदम सतर्क होऊन खुर्चीवर बसला. तो म्हणाला, अरे देवा, मॉसियर, तुला असं सुचवायचंय का की ऐका. तळाबाहेर निघण्यापूर्वी लेडी वेस्टहोम ही पियर्स झोपेतून जागी झाली की नाही हे पाहण्यासाठी तिच्या तंबूकडे गेली. पियर्स आधीच जागी होऊन तिच्या तंबूच्या दारात बसलेली होती. ती काहीतरी वाचण्यात गर्क झालेली होती. म्हणून लेडी वेस्टहोम तिला अर्ध्या तासानं आपण फिरायला तळाबाहेर जाऊ असं सांगून आपल्या तंबूत परत गेली. तंबूत आल्यावर तिनं आपला वेश बदलला. ब्रीचीस घातली, बूट घातले, खाकी रंगाचा कोट अंगावर चढवला. त्यानंतर चौकडीच्या कापडाचा आणि लोकरी सुताच्या लढीचा उपयोग करून
अरब लोक डोक्यावर घालतात तसा रुमाल तयार केला. थोडक्यात तिनं अरब नोकराचा वेश अंगावर चढवला. नंतर ती डॉक्टर जिराड यांच्या तंबूत गेली. डॉक्टरांच्या औषधांची पेटी उघडून तिनं डिजिटॉक्सिनच्या बाटलीतून बरंचसं डिजिटॉक्सिन डॉक्टरांचीच सिरिंज वापरून काढून घेतलं. विषानं भरलेली सिरिंज घेऊन ती धीटपणे आपल्या सावजाकडे गेली. म्हातारी त्यावेळी झोपेची डुलकी घेत पेंगत असावी. लेडी वेस्टहोमनं झटकन तिचं मनगट हातात घेऊन विषाचं इंजेक्शन दिलं. म्हातारी थोडी ओरडली. तिनं उठायचा प्रयत्न केला आणि नंतर ती खचून खुर्चीवर बसली. अरब थोडा गोंधळल्या आणि शरमल्यासारखा घाईनं तिथून निघून गेला. म्हातारीनं रागानं तिची काठी उगारली, पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा खुर्चीत कोसळली. 5 मिनिटांनंतर नेहमीचे कपडे घालून लेडी वेस्टहोम पियर्सकडे गेली. दोघी ठरल्याप्रमाणे फिरायला निघाल्या. तिनं वाटेत म्हातारीशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती मेलेली आहे हे माहीत असूनही लेडी पियर्सला म्हणाली, बघ किती उद्धट बाई आहे, किती रागीट आहे, आपल्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. पियर्स होला हो ठोकणारीच आहे. तिला हे लगेचच पटलं. इथं उंदीर मांजराचा सावध शिकाऱ्याचा खेळ संपला. शिकारी सावजाची शिकार करण्याच्या विचारात होता, पण झालं उलटच. सावजानंच शिकाऱ्याची शिकार केली. लेडी वेस्टहोमचा डाव यशस्वी झाला. फक्त एकच गोष्ट राहून गेली. डॉक्टर जिराड तापानं फणफणल्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकर तळावर परत आल्यानं सिरिंज परत जागच्या जागी ठेवता आली नाही. पण रात्री कधीतरी तिनं ती परत नेऊन ठेवली. सारानं विचारलं, पण का? लेडी वेस्टहोमनं म्हातारीला मारण्याचं कारण काय? जेरुसलेमला तू म्हातारीला परखडपणे सुनावलंस तेव्हा लेडी वेस्टहोम तुझ्या मागेच उभी होती असं तूच मला सांगितलंस ना. मी कधीही काहीही विसरलेले नाही. एक कृती, एक नाव, एक चेहरा विसरलेले नाही. हे म्हातारी म्हणाली ते तुला उद्देशून नाही, ते लेडी वेस्टहोमला उद्देशून होतं. आता वस्तुस्थिती लक्षात घे. म्हातारी एका तुरुंगात जेलर होती. यावरून सत्य तुझ्या लक्षात येईल. अमेरिकेहून परत येतानाच्या प्रवासात ही बाई लॉर्ड वेस्टहोमला भेटली. त्यानं तिच्याशी लग्न केलं आणि ती लेडी वेस्टहोम झाली. पण लग्नापूर्वी ती गुन्हेगार होती. तिला तुरुंगवासाची शिक्षाही झालेली होती. अचानक त्या तुरुंगाच्या जेलरला पाहताच तिच्यासमोर केवढी दारुण समस्या उभी राहिली असेल याचा विचार कर. राजकारणात तिनं मिळवलेलं स्थान, तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा, तिचं समाजातलं वजन सर्वच पणाला लागलं. आता नेमक्या कोणत्या गुन्ह्यासाठी तिला तुरुंगवास घडला हे अद्याप समजलेलं नाही, पण लवकरच तेही समजेल. पण तो गुन्हा जगजाहीर झाला तर तिचं राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार होतं. इथं तू हेही लक्षात घेतलं पाहिजेस की म्हातारी उंदीर मांजराच्या खेळात फारच पटाईत होती. गुपित फोडण्याची धमकी देऊन पैसा उकळण्यात तिला रस नव्हता. तावडीत सापडलेल्या उंदराला खेळवून, यातना देऊन, छळ करून शेवटी मारण्यात तिला स्वतःची करमणूक करून घेण्यात रस होता. तिनं तेच केलं असतं. काही काळ तिनं असाच या सावजाचा छळ केला असता आणि शेवटी त्या सैतानी आनंदाला कंटाळून तिनं मोठा गाजावाजा करून हे गुपित जगजाहीर केलं असतं. ती जिवंत असेपर्यंत लेडी वेस्टहोम सुरक्षित जीवन जगूच शकत नव्हती. आता प्रश्न असा पडतो की लेडी वेस्टहोम सारखी वैभवात आणि प्रसिद्धीच्या जगमगाटात वावरणारी, स्वतःच्या मोठेपणाची फार घमेंड असणारी बाई पेत्राला कशासाठी आली?
फक्त प्रेक्षणीय स्थळांची सफर करण्यासाठी आली का? नाही, तसं नाही. म्हातारीनंच पेत्राला येऊन भेटण्याची तातडीची सूचना तिला केली. भूतकाळाची ही भयप्रद हाक ऐकताच ती हादरून गेली असावी. हा धोका कायमचा दूर केल्याशिवाय आपण सुरक्षित राहणार नाही याची तिला पुरेपूर कल्पना आली असावी. त्या इराद्यानंच ती पेत्राला आली असावी. येताना म्हातारीला ठार मारण्याच्या अनेक योजना मनात आखल्या असाव्यात. तशी संधी मिळताच तिनं धाडसानं हा खून केला. हे करताना तिच्या हातून 2 चुका घडल्या. त्या अरबाच्या वेशाचं वर्णन तिनं नको तितक्या बारकाव्यासकट केलं. त्यामुळेच मला तिचा संशय आला. ही तिची पहिली चूक. दुसरी चूक तिनं अशी केली की डॉक्टर जिराड यांच्या तंबूत जाण्याआधी चुकून ती शेजारच्या जिनेवराच्या तंबूत शिरली. जिनेवरा तेव्हा अर्धवट झोपेत होती. तिनं हिला पाहिलं, पण तिच्या मानसिक आजारामुळे तिनं सांगितलं की अरब शेखाचं वेषांतर केलेला कोणीतरी तिच्या तंबूत शिरलेला होता. हे अर्धवट खरं आणि अर्धवट कपोलकल्पित होतं, पण माझ्या दृष्टीनं ते फार सूचक होतं. मी त्यावरून अंदाज बांधित गेलो. माझा अंदाज खरा की चुकीचा ते लवकरच समजेल. मी लेडी वेस्टहोमच्या नकळत तिच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवलेले आहेत. ज्या तुरुंगात म्हातारी जेलर असताना ती होती त्या तुरुंगात ते ठसे पाठवले तर तुरुंगाच्या दप्तरात असलेल्या ठशांशी ते जुळवून पाहता येतील. ठसे जुळले तर माझा अंदाज खरा ठरेल. क्षणभर खोलीत स्मशान शांतता पसरली. त्या शांततेला भेदून एक मोठा आवाज सगळ्यांच्या कानावर आला. कसला आवाज हा? डॉक्टरांनी विचारलं. कर्नल कार्बरी म्हणाला, पिस्तुलाच्या गोळीचा आवाज वाटला. ताडकन उठत सारा म्हणाली, शेजारच्याच खोलीतून आला असावा. कोणाची खोली ती? पायरो म्हणाला, मला कल्पना आहे. ती खोली लेडी वेस्टहोमची आहे. उपोद्घात. प्रकरण 18 येथे समाप्त. उपोद्घात. संध्याकाळच्या वृत्तपत्रातली एक बातमी. एका दुर्दैवी अपघातात लेडी वेस्टहोम, मेंबर ऑफ पार्लमेंट यांचा मृत्यू झाला. आडबाजूच्या देशांना भेटी देण्याची त्यांना आवड होती. प्रवासात त्या नेहमी एक छोटे रिव्हॉल्वर स्वतःजवळ बाळगीत असत. ते साफ करताना अपघातानं ते उडालं आणि त्यामुळे लेडी वेस्टहोम यांचा मृत्यू झाला. त्यांना तत्काळ मृत्यू आला. लॉर्ड वेस्टहोम यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे, वगैरे वगैरे. 5 वर्षानंतर रेमंड बॉयंटन आणि त्याची पत्नी सारा असे दोघे लंडनमधल्या एका नाट्यगृहात नाटक पाहत बसलेले होते. हॅम्लेट या नाटकाचा प्रयोग चालू होता. ऑफेलियाची भूमिका जिनेव्हरा करीत होती. नाटकाचा शेवटचा पडदा पडल्यानंतर सारा रेमंडला म्हणाली, जिनी किती सुंदर अभिनय करते. ती फार मोठी नटी होणार. जिनेव्हरानं हॉटेलात शेजारी बसलेल्या दाढीवाल्या गृहस्थाला विचारलं, कसं वाटलं माझं काम थिओडोर? अप्रतिम, डॉक्टर जिराड यांनी कौतुक करीत म्हटलं. जिनेव्हरा आनंदानं हसून म्हणाली, तुम्हाला माझ्याबद्दल पहिल्यापासून खात्री होती ना? मी अभिनय क्षेत्रात खूप मोठं नाव कमवीन, हजारो प्रेक्षकांना गुंगवून टाकीन. जिनेव्हराच्या समोरच्या खुर्चीवर बसलेली नादिन म्हणाली, जिनीनं केवढं नाव कमावलं. आज
ऑफिलियाच्या भूमिकेत तर तिनं कमाल केली. बरं झालं आपण लंडनला आलो. जिनीचं हे प्रचंड यश पाहून मला इतका आनंद झालाय. जिनेव्हरा म्हणाली, तुम्ही इथं आलात याचा मलाही खूप खूप आनंद झालाय. नादीन हसत म्हणाली, आपलं सगळं कुटुंबच एकत्र आलंय. आणि लेनॉक्सकडे वळून ती म्हणाली, दुपारच्या खेळाला आपण मुलांना घेऊन येऊ. आता चांगली मोठी झालीत आपली मुलं. आंटीला रंगमंचावर काम करताना पाहण्याची त्यांना इतकी इच्छा आहे. नक्की आपण दुपारच्या खेळाला त्यांना घेऊन येऊ. लेनॉक्स अतिशय आनंदात होता. डोळे मिचकावीत प्यालावर करून तो म्हणाला, नवविवाहितांच्या सन्मानार्थ हा चषक मिस्टर आणि मिसेस कोप. जेफरसन कोप आणि कॅरोलनं आपापले प्याले उंचावीत सन्मानाचा स्वीकार केला. कॅरोल हसत नादीनकडे डोळे मिचकावीत पाहत जेफरसनला म्हणाली, ती बघ. कॅरोल हसत नादीनकडे डोळे मिचकावीत पाहत जेफरसनला म्हणाली, ती बघ, ती तुझी पहिली प्रेमिका बसतीये. तिच्या नावानं मद्याचा एक घोट घे जेफ. जेफ गोरामोरा झालाय. त्याला त्या जुन्या आठवणी नको आहेत. गमतीनं हसत रेमंड म्हणाला, अगदी कडक इस्त्रीच्या पेहरावातल्या आणि मिशांचे आकडे वर वळवलेल्या हरकुल पॅरोनं येऊन सर्वांना अभिवादन केलं आणि तो जिनेव्हराला म्हणाला, वा वा जिनेव्हरा, फार उत्तम अभिनय केलास. सर्वांनी प्रेमानं पायरोचं स्वागत केलं आणि सारानं त्याला स्वतःजवळ बसवून घेतलं. पायरो साराला म्हणाला, सर्व बॉयंटन कुटुंब अतिशय आनंदात दिसतंय. फार बरं वाटलं. थँक्स, सारा म्हणाली. तुझ्या नवऱ्यानं रेमंडनं लेखक म्हणून खूपच ख्याती मिळवली आहे. आजच वृत्तपत्रात त्याच्या नव्या पुस्तकाचं उत्तम समीक्षण मी वाचलंय. पायरो म्हणाला, मी त्याची बायको म्हणून म्हणत नाहीये, पण खरंच फार चांगलं पुस्तक लिहिलंय. आणि तुम्हाला माहिती आहे का मॉसियर, शेवटी कॅरोल आणि जेफरसन कोपनं लग्न केलं. लेनॉक्स आणि नादीनला 2 गोड मुलं आहेत. जिनेव्हरानं तर कमालच केली. उत्तम अभिनेत्री म्हणून गाजते आहे. तिनं जिनेव्हराच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिलं आणि अचानक ती गंभीर झाली. हळूच प्याला उचलून तिनं ओठांना लावला. नंतर ती म्हणाली, मला एकाएकी तिची आठवण झाली. जिनीकडे पाहताना मला मायलेकींच्या चेहऱ्यातलं विलक्षण साम्य प्रथमच लक्षात आलं. किती एकसारख्या दोघी. जिनी प्रकाशात आहे, ती अंधारात होती. हाच काय तो फरक. आणि अगदी अनपेक्षितपणे जिनेव्हरा म्हणाली, बिच्चारी आई, मुलखा वेगळीच होती. आपण सर्व किती आनंदात आहोत. आणि ती, मला तिच्याबद्दल फार वाईट वाटतंय. तिला हवं होतं ते जीवनात तिला कधी मिळालंच नाही. फार खडतर आयुष्य जगली बिच्चारी. आणि तिच्या ओठातून सिम्बेलाईन नाटकातले शब्द मधुर आवाजात बाहेर पडू लागले. सर्व भारावल्याप्रमाणे ते संगीत ऐकू लागले. मध्यान्नीच्या तप्त तेजोनिधीच्या प्रखर दाहकतेमुळे तू आता भयभीत होऊ नकोस. ऐन हिवाळ्यातल्या गोठून टाकणाऱ्या थंडीमुळे तू आता भयकंपित होऊ नकोस. या जगातल्या विधिलिखित कर्तव्यकर्माची परिपूर्ती करून आणि त्या कर्मफलांना स्वीकारून तू आता निजधामी गेलेली आहेस. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती कादंबरी येथे समाप्त.